नमस्कार मित्रांनो, आज आहे सोमवार आणि सोमवारची एक सुट्टी असते. त्या सुट्टीमध्ये मी काही पेंडिंग कामं आहेत घरातली ती करत असतो. तर आज सोमवारचं मी माझी गाडी आणायला चाललेलो आहे. ती जी इन्शुरन्ससाठी दिली होती. तर ते बरेचसे काही इन्शुरन्सचे म्हणजे गाडीमध्ये काय येतं काय नाही बरंच काय झालेलं मी तुम्हाला सोयीस्कर आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. चला पुढे जाऊया. मित्रांनो, मी मारुती सर्व्हिस सेंटरमध्ये आलेलो आहे. गेटच्या एंट्रीलाच छानपैकी गणपती ठेवलेला आहे. सर्व गाडी सर्व्हिसलाच आलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी मारुती सर्व्हिस सेंटरमध्ये आलेलो आहे आणि माझ्या गाडीला डॅमेज झालं होतं मागून आणि पुढून. तर गाडी 1 वर्ष ज्यात इन्शुरन्समध्ये आहे. जेव्हा मी इथे दिली इन्शुरन्समध्ये तर गाडी त्यांनी इन्शुरन्समध्ये 2-3 दिवसांनी मला कॉल केला आणि म्हणाले की गाडी तुमची डॅमेज झाली, पण ती डॅमेज वाटत नाही आहे की गाडी अशा पद्धतीने ठोकली असेल. तर मी थोडंसं नाराज झालो आणि त्यांच्यावर वैतागलो. त्यांना मी म्हणालो की गाडीला मी पाटी लावू का, की गाडी ठोकताना तर इन्शुरन्सच्या हिशोबाने गाडीला तुम्ही धक्का द्या, म्हणजे डॅमेज झाल्यानंतर मला इन्शुरन्समध्ये क्लेम तसा भेटेल. पण मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं, ज्यावेळी तुम्ही गाडी घेता तर गाडी घेण्यापूर्वी आपण एकदम आनंदित असतो, उत्साहित असतो आणि आपल्याला असं आपण विचार करत नाही माझी गाडी घेतल्यानंतर ती ठोकावी आणि मी इन्शुरन्समध्ये आपण ह्या विचारात पडत नाही का, तर आपण पॉझिटिव्ह विचार करत असतो. पण ज्यावेळी इन्शुरन्सचा कंपनीचा जो माणूस असतो त्यावेळी जो इन्शुरन्सचे पेपर तुम्हाला बनवून देतो, तो बनवण्यापूर्वी तो तुम्हाला माहिती देतो. त्यावेळी तुम्ही व्हिडिओ तुमच्या मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्या रेकॉर्डिंगचा उपयोग तुम्हाला ज्यावेळी क्लेम गाडी कराल त्यावेळी त्यांचे शब्द काय तुम्हाला असे वाटले चेंजेस आहेत आणि ते आता नाही बोलतात, त्यावेळी तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी असेल. तुमच्याकडे पुरावा म्हणून राहील की बाबा तू घेण्यापूर्वी मला हे सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, कारण तर एंडिंगला गैरसमज नको व्हायला ह्या सर्व गोष्टीचा. तर गाडी बघूया त्यांनी काय काय केलं गाडीला. आणि त्यांनी सांगितले गाडी आता तुमची पहिला क्लेम आणि दुसऱ्या क्लेममध्ये झालेली आहे. आता पहिला क्लेम आणि दुसरा क्लेम मला माहीत नाही यांनी कशा पद्धतीने माझी गाडी बनवलेली आहे. आणि आज आहे सोमवार आणि सोमवारची मला सुट्टी असते म्हणून मी वेळ काढून इथे आलेलो आहे. तर चला तर बघूया. सर्व्हिस सेंटरमध्ये आलेलो आहे, जी गाडी चेक करतो आहे आणि ही माझी गाडी आहे. आणि गाडीमध्ये काय काय केलेलं आहे ते मी नीट समजून घेणार आहे. आणि जे काय मला दिसतं आहे गाडी त्यांनी का तर एक काम झालं आणि दुसरं काम बिघडलं असं नको व्हायला. आणि लगेच मला ती क्रोमपट्टी दिसली, मी लगेच त्यांना सांगितलं ही मला लावून हवी आहे. उधर का लगाओ ना एक साइड का. कारण कैसा है, ये काम हो गया और वो काम बिगड़ रहा है ना, वो गंदा दिख रहा है ना वो चीज़, तो मुझे लगा के दे दो. एक काम केलं आहे आणि दुसरं काम वाढलं आहे असं नको व्हायला म्हणून मी त्यांच्या लगेच नजरेत आणून दिलेलं आहे. इथे डॅमेज झाली होती या भागामध्ये. त्याच्यानंतर स्कूटीवाल्यांनी पुढून गाडी ठोकली होती आणि त्याच्यामुळे इथे हा जो भाग आहे तो तुटला गेला होता, तो सुद्धा त्यांनी लावलेला आहे. आतून खूप छानपैकी पुसतात आहे. कशाला मी बोललो की गाडीचं असं काही राहिलं नाही आहे ना, तर घरी गेल्यानंतर कळेल की अरे हेच राहिलं तेच राहिलं. तर तो नाही म्हणाला
आणि त्यांनी तेवढी काळजी गाडीची घेतलेली आहे. आकाश पण मुलगा खूप चांगला आहे. आकाशने फटाफट पट्टी आणली आणि ते जे मला डाऊट होता तर ते त्यांनी काम तेवढं करून दिलेलं आहे. फक्त मी एकाच गोष्टीमुळे नाराज आहे, इन्शुरन्सबद्दल. तर त्या गोष्टीबद्दल आहे. बाकी इन्शुरन्स स्टाफ लोकच म्हणजे कामं करतात आहे. तर आता गाडी झालेली आहे, आता गाडी न्यायच्या हिशोबात आहे मी. अशी इथे गाडी धुवून नंतर पॉलिश बिलिश करून गाडी ठेवतात आहे. नागराज सर मॅनेजर म्हणून इथं काम बघतात आहे आणि खूप ग्रेट पर्सनल व्यक्ती आहे. म्हणजे त्यांचा इतरांशी कसा अनुभव आहे मला माहीत नाही, पण माझ्या बाबतीत खूप छान अनुभव आहे त्यांनी, म्हणजे मला त्यांचा, की केव्हाही आल्यानंतर काही जरी छोट्या मोठ्या गोष्टी जर त्यांच्या नजरेत आल्या आणि त्यांच्यापर्यंत जे राईट आहे ते एक गोष्ट करून देतात आहे. आणि नागराज सरांनी मला म्हणजे गाडी घेतल्यापासून तर आत्तापर्यंत व्यवस्थित सर्व गोष्टी मला त्यांनी करून दिलेल्या आहेत. म्हणजे गाडी मला क्लेमसाठी प्रॉब्लेम येत होता, मल्याळम परीक्षा ते पण आल्यानंतर कस्टमरशी एकदम छान संवाद साधतात आहे, त्यांच्याशी पण त्यांच्या अडचणी समजून घेतात आहे. मी खूप नाराज झालो होतो, कारण एवढ्या लांब गाडी सर्व्हिसला यायचं आहे आणि गाडीचं काम होणार नाही. पण त्यांनी काय केलं, त्यांना जेवढं शक्य आहे त्यांनी त्याच्यातून कस्टमरला खुश करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर माझ्या गाडीला जे डॅमेज झालं होतं, जे इन्शुरन्सचे मला प्रॉब्लेम येत होते, घेताना काय होतं गाडी, की आपण गाडी एकदम आवडीने घेतो आणि ज्यावेळी ते सांगत असतो त्यावेळी आपण खूप आनंदात असतो. त्यावेळी आपल्याला गाडीचं काही माहिती नसतं, ते सांगत असतात ते. कदाचित ऐकण्यामध्ये पण फरक असेल आपल्यामध्ये, ते तर किंवा त्यांच्याकडून पण म्हणजे ते जाणून बुजून करतातच असं असेल असं मी पण म्हणणार नाही आहे. का तर त्यांच्याही तोंडातून काय बरेच कस्टमरशी बोलत असल्यामुळे काही शब्द राहून जातात आहे आणि त्यावेळी आपण म्हणतो की अरे हे तुम्ही बोललातच नाही आहे. तर असं काही नाही की ते काय आपले काय दुश्मन आहेत, की शेवटी त्यांना पण मार्केटमध्ये त्यांचंही नाव करायचं असतं. तर नागराज सरांनी मला जी हेल्प केलेली आहे, की इन्शुरन्स कसा असला पाहिजे, पेमेंट कसं झालं पाहिजे. आता मला त्यांनी बिल आणून दिलेलं आहे, 2000 घेतलेलं आहे ते रूलप्रमाणे. तर नागराज सर थोड़ा सा कुछ बात करेंगे. हमारा तो कस्टमर का सर्विस इम्पोर्टेंट रहता है. मतलब हम लोग जो भी काम करेंगे वर्कशॉप में, तो एक ट्रांसपेरेंसी में हम लोग काम करते रहते हैं. आपको इंश्योरेंस का जानकारी देने के लिए मैं हूँ. इसमें कैसा है, आपको क्लेम करने के टाइम पे कौन सा डॉक्यूमेंट्स लगता है. पहला है इंश्योरेंस कॉपी, ड्राइविंग लाइसेंस, आरसी, पैन कार्ड, आधार कार्ड. ये जिसके नाम पे गाड़ी है उनका लगेगा. बाई चांस ड्राइविंग लाइसेंस जो है, मतलब उनका मिसेस के नाम पे गाड़ी रहेगा तो ड्राइविंग लाइसेंस जो जेंट्स जो चला रहे हैं उनका लगता है. और जो आपको क्लेम करने के टाइम पे क्या क्या ध्यान रखना है, जैसे एक्यूमुलेटेड डैमेजेस इंश्योरेंस कवर नहीं करता है. जैसे डैमेज होता है आपको इमीडिएटली क्लेम करना है. मतलब आपने आगे का बम्पर डैमेज हो गया, अभी टाइम नहीं है मेरे को, वो बाद में करेंगे करके, फिर दूसरा डैमेज होता है, वो आप पीछे का डैमेज हो गया फॉर एग्ज़ाम्पल, तो वो मिलना मुश्किल हो जाता है. आपको इंश्योरेंस एक ही चीज़ बोलता है, हम लोग जैसे डैमेज होता है हम लोग क्लेम करने के लिए रेडी है. मतलब आपको देने के लिए रेडी है. आपका जितना क्लेम हम लोग पास करेंगे, मतलब आपको 365 डेज क्लेम करना तो 365 डेज क्लेम कर सकते हैं, लेकिन एक्यूमुलेटेड डैमेजेस कवर नहीं होता है. मतलब ये ध्यान रखिए. मतलब आपको जैसे डैमेज हो गया विदिन 7 डेज आपको क्लेम करना है. ये आपको ध्यान में रखिए. तर अशा पद्धतीने मारुती करावं लागतं ते. तर आपल्याला ती गोष्ट भेटते. पण शक्य होईल तेवढं झगडं न करता प्रेमाने सर्व गोष्टी जर झाल्या तर तुम्ही लाँग टाईममध्ये त्यांचे एक चांगले मित्र होतात आहे आणि तेही आवडीने आपल्या गाडीसाठी काही ना काही आपल्याला सजेस्ट करतात. काही ना काही गोष्टी राहिल्या असतील तर त्यांच्या पद्धतीने करून देतात. आणि मला छान वाटलं यांच्याशी बोलून. त्यांनी मला छान कॉफीसुद्धा दिलेली. मी आता कॉफी पितो आहे. आणि गाडीचं बिल बी आहे ना, आता बिल पेमेंट केलेलं आहे मी. 2000 पेमेंट माझं झालेलं आहे.
चला तर मित्रांनो, टेक केअर, बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला कमेंट करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय. आता हा बिल आलेला आहे, हा बिल घेतला आहे, गाडी बाहेर रेडी आहे. आता गाडी घेऊन निघाला. ही जॉब कार्ड आहे ना? जेव्हा जॉब कार्ड आहे त्याशिवाय गाडी बाहेर जाऊ देत नाही आहे. आता गाडीत बसून निघतोय. खूप दिवसापासून गाडीचे वाढ होत, 1 महिना लागला. मित्रांनो, इथे लोगो असतो, तो लोगो नाही आहे. त्यांनी ज्यावेळी गाडी डॅमेज झाली होती त्यावेळी कलर आणि डॅमेज काढण्यासाठी तो लोगो त्यांनी काढला होता, पण ते लावायला विसरलो. मी म्हणालो होतो ना की घरी गेल्यानंतर मला काही गोष्टी कळतील, तर त्या कळाल्यात. पण ते कंपनीचं काम आहे मारुती सुझुकीचं, की ते काम त्यांनी करून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर जो हा वायपर आहे आणि हे जे पाणी आहे इथून पाणी येत नाही आहे, तर त्यांचं काम आहे की गाडी व्यवस्थित चालवणं, वायपर चालतो की नाही, लाईट चालतात की नाही, जे वायपरसाठी जे पाणी येतं हे इथून ते पाणी चालतं की नाही. कारण ग्राहकाला जेव्हा गाडी देतात त्यावेळी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्यांची गाडी जशीच्या तशी त्यांना रिटर्न दिली पाहिजे आहे. पण ते मला आवडलं नाही आहे त्यांनी अशा गोष्टी केल्या. थोडंसं नाराज होतो कारण आपण एवढा विश्वासाने कंपनीला गाडी देतो आहे.